नाशिकमधून देवयानी फरांदे बोलतायत, थेट जाऊयात. त्या 7 मधला जो एक पीर जो आहे त्याचा एरिया देखील डिफाईन्ड आहे काही कागदपत्रांवरती. तो जो एरिया जो आहे तो कुठला आहे एक्झॅक्टली तो आम्ही आमच्या सर्वेअरला बोलवून आणि त्या समाजातील काही धर्मगुरूंना बोलून आम्ही तो डिफाईन करणार आणि ते डिफाईन केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही पुढची कारवाई करणार, निश्चित करणार. अशा पद्धतीचं आम्हाला पुढची कारवाई म्हणजे जे उरलेले 6 जे पीर त्या ठिकाणी अधिकचे बांधण्यात आलेले जे आहेत हे पीर जे आहेत हे नाशिक महानगरपालिकेकडून काढण्यात येतील किंवा त्या समाजाने स्वतःहून काढून पुढची भूमिका 7 दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि 7 दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतोय आणि असं नको व्हायला की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल. असंही कळतंय की वक्फने तिकडच्या 11 एकर प्रॉपर्टीवरती देखील दावा केलेला आहे. परंतु काय होतं की वक्फ मध्ये स्थानिक नागरिकांना कुठलीच नोटीस येत नसल्या कारणाने नागरिक हे जे आहेत या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहत आहेत आणि त्यामुळे पुढच्या वक्फच्या दाव्यामध्ये स्थानिक नागरिक देखील महानगरपालिकेकडनं माहिती घेऊन जे आहे त्याच्यामध्ये लक्ष या 2 वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही म्हटलं की तिथल्या धर्मगुरूंना पण आम्ही बोलवणार आहोत महापालिका प्रशासन आणि त्याचं जे जुनी पीर आहे ते ठेवून बाकीचे काढणार. दुसरीकडे वक्फ कायद्याचं नाही त्याच्यावरती ती जी जागा जी आहे ना त्या जागेवरती वक्फने दावा केलेला 2024 ची नोटीस आहे महानगरपालिकेला. त्याच्या आधी कुठलीही नोटीस नाही आणि त्यामुळे ही जी 2024 ची नोटीस आहे त्याच्यावरती आता जे काही हिअरिंग चालू आहे महानगरपालिकेचं एक हिअरिंग त्यांचं झालेलं आहे आणि पुढचं हिअरिंग जे आहे ते 3 तारखेला आहे आणि त्याच्यावरती मग महानगरपालिका जे आहे ते कामकाज कोर्टाने पुढची तारीख काय करणार. महानगरपालिकेचा ह्या हिअरिंग मध्ये जो विषय जो आहे हा तो सोडवण्याचा विषय राहील. त्यांचं म्हणणं जे आहे हे महानगरपालिकेला निश्चित ऐकून घेण्याचा जाणून घेण्याचा त्याच्यामध्ये अधिकार आहे आणि त्यामुळे तो ऐकून घेऊन जाणून घेऊन महानगरपालिका त्याच्यावरती मजार जी ती अधिकृत आहे वक्फ ट्रिब्युनल नाही ती मजार जी आहे ती अधिकृत आहे म्हणजे 7 चंद्र आहे महानगर ती मजार जी आहे ती अनधिकृतच आहे कारण तिथले स्थानिक नागरिक जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आहेत ते पूर्वी तिथे त्यांच्या गाड्या देखील लावत होते आणि त्या ठिकाणी आज या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यामध्ये बांधकाम झालेलं आहे. वक्फचा त्याच्यामध्ये आधार घेतला जातोय आणि या सगळ्या विषयांमध्ये वक्फ बोर्डला देखील आम्ही या विषयामध्ये विनंती करणार आणि वक्फ बोर्डाच्याही लक्षात आणून देणार की स्थानिक नागरिकांच्यासाठीची ती ओपन स्पेस आहे आणि त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आलं. आता जी बैठक झाली पोलीस आयुक्त महापालिकेचं या बैठकीत नेमकं काय ठरलं. ह्या बैठकीमध्ये 8 दिवसामध्ये नाशिक महानगरपालिका त्याच्यावरती लिगल जी कारवाई पूर्ण करायची आहे ती पूर्ण करेल. नाशिकमधून देवयानी फरांदे हे खरं तर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाई प्रकरणात नाशिक पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा खरं तर प्रयत्न करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाची माहिती समोर येते. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सध्या सुरूच आहे. काठेगल्लीतील धार्मिक स्थळावर मनपाकडून कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.